सांगलीत द्राक्ष बागायतदार संघाचा 3 ऑगस्ट रोजी मोर्चा. चायनातून आयात होणाऱ्या द्राक्षावर 100% आयात शुल्क लावावे यासह विविध मागण्यांचा समावेश. अन्यथा जंतर मंतरवर आंदोलन. चायनामधून भारतात येणाऱ्या बेदाण्यावर 100% आयात शुल्क लावावा या प्रमुख मागणीसाठी सांगली जिल्हा द्राक्ष बागायतदार संघाकडून 3 ऑगस्ट रोजी सांगलीत मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या सांगली जिल्हा विभागाची बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. द्राक्ष बागायतदार आणि बेदाणा उत्पादकांच्या प्रश्नांकडे राज्य आणि केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारने या मोर्चाची दखल घेऊन चायनामधून आयात होणाऱ्या बेदाण्यावर 100% शुल्क लावावे यासह अन्य मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा द्राक्ष उत्पादक संघाला दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करावं लागेल असा इशारा सुद्धा यावेळी द्राक्ष बागायतदार संघाने दिला आहे. येणाऱ्या 3 ऑगस्ट 2026 सोमवार या दिवशी द्राक्ष, बेदाणा, फूल, डाळिंब, केळी उत्पादकांचा भव्य मोर्चा आपण काढणार आहे. आणि या मोर्चात आमच्या प्रमुख मागण्या असणार आहेत की आमची पहिली मागणी अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लावावा. दुसरी मागणी आमची आहे की चीनच्या द्राक्षाला 100% आयात कर लावावा. तिसरी मागणी आमची आहे की बॅटरीचा ट्रॅक्टर आम्हाला लवकर उपलब्ध करून द्यावा. चौथी मागणी आमची आहे की सांगली जिल्ह्यात कवठे-मंकाळा हायवेला ICD पोर्ट व्हावा. पाचवी मागणी आमची आहे की कृत्रिम फुलावर बंदी आणावी. सहावी मागणी आमची आहे की विम्यातल्या जाचकाठी, शेतीच्या कृषी विम्याच्या जाचकाठी रद्द करा, कमी करा. पुढची 6वी मागणी आमची अशी असणार आहे की ज्या लग्न समारंभात तांदूळ इसकटला जातो, आम्ही शेतकरी अन्न निर्माते आहे, अन्नदाते आहे आणि आमच्यासमोर असं तांदूळ इसकटू नका. तिथं गुलाबाच्या पाकळ्या, प्रेमाचं प्रतीक गुलाबाचं फुल आहे, त्यामुळे त्या पाकळ्या गुलाबाच्या फुलाच्या विस्कटाव्यात, जेणेकरून अशा NHBचं अनुदान आम्हाला 1 एकरापासून लहान शेतकऱ्यापासून मिळावं. ह्या आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत. आणि सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयावर गेली 2 वेळा आम्ही मोर्चा काढला. आता पण आम्ही भव्य असा मोर्चा काढणार आहे आणि आमच्या ह्या मागण्या सरकार दरबारी करणार आहे. हा आमचा मोर्चा कुठलाही राजकीय पक्ष, राजकीय नेता बिलकुल नाही, हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी या मोर्चात प्रचंड संख्येनं उपस्थित राहावं आणि आपल्या न्याय हक्काच्या मागण्या मान्य करून घेऊया. आमचा धोरणात्मक निर्णय होण्यासाठी मोर्चा आहे. आमचा कुठला सरकार किंवा अन्य कोणावर व्यक्तिगत लोकप्रतिनिधीवर आक्षेपाचा मोर्चा नाही. हा आमचा मोर्चा हा आमच्या शेतकऱ्यांच्या देशाच्या हिताच्या मागण्यासाठी आहे आणि ह्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही लढा देत राहू. किती तारखेला आणि कुठून आमचा मोर्चा 3 ऑगस्टला क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा इथून सुरुवात होईल कलेक्टर ऑफिसपर्यंत. त्या दिवशी सोमवार आहे. पाऊस जरी असला तरी शेतकरी आणायला यावं, कारण पावसात जर आपण भिजत जर मोर्चा काढला तर आपल्याला सहानुभूती तयार होईल. आपण शेतकरी आहे, पावसाला कोणी घाबरू नये आणि मोठ्या संख्येनं शांततेच्या मार्गाने आपल्याला मोर्चा काढायचा आहे. जर सरकारने ह्या आमच्या मागण्यांची दखल नाही घेतली द्राक्ष, डाळिंब, केळी, फूल उत्पादकांच्या, तर आम्ही भविष्य काळात पुढल्या वर्षी मग आम्हाला दिल्लीत जंतर मंतरवर मोर्चा काढावा लागेल. का आमच्या बऱ्याच मागण्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या आहेत. त्यामुळे आम्ही दिल्लीत जंतर मंतरवर भविष्य काळात आम्हाला पावसाळ्यात काही काम नाही, आम्ही तिथं जाऊन बसू. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही तिथनं हलणार नाही. लोकप्रतिनिधींना काय आव्हान राहील? आमचं सगळ्या लोकप्रतिनिधींना असं आव्हान आहे की सगळ्या लोकप्रतिनिधींनी ह्या आमच्या द्राक्ष, बेदाणा उत्पादकांच्या, फूल उत्पादकांच्या मागण्याकडं लक्ष द्यावं, सरकारमध्ये आवाज उठवावा. सरकारमध्ये आमचा पक्ष आहे म्हणून तुम्ही आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करू नका. शेवटी सरकार कुणाचा ह्याला आम्हाला हे नाही, फक्त तुम्ही आमच्या मागण्या तेवढ्या सगळ्या लोकप्रतिनिधी लावून धरल्या पाहिजेत. कारण पाहिजे त्या प्रमाणात मागण्या लावून धरल्या गेल्या नाहीत लोकप्रतिनिधींनी, भले संसदेत असो किंवा आपल्या विधानसभेत असो, पाहिजे त्या ताकदीनं मांडल्या गेल्या नाहीत. अगदी अपवाद 1-2-4 लोकप्रतिनिधी वगळता ताकदीनं मांडल्या नाहीत आणि त्या मागण्या पुन्हा एकदा अधिवेशनात ताकदीनं मांडाव्यात की जेणेकरून आमचं प्रश्न सोडवल्याचं समाधान झालं पाहिजे. ही आमची अपेक्षा लोकप्रतिनिधींच्याकडून. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.